Hello student, good morning. Today's our part is 3.3.5 methodology involved in plant tissue culture. From the third topic, modes of reproduction, and this is the last point from the topic. This process involves the use of small pieces of a given plant tissue. Once the tissue is obtained, it is then cultured in the appropriate medium under sterile condition so as to prevent various types of microorganism from affecting the process. तर ह्याच्यामध्ये मेन काय केलं जातं, तर आपल्याला मेन काय गरजेचं असतं, एक छोटासा प्लांटचा पीस लागतो आणि त्याच्यापासून मग आपण पुढे जे काही टिश्यू कल्चर आहे ते करतो. तर ह्याच्यामध्ये करताना आपल्याला जी कंडिशन लागते ती कशी स्टराईल आणि एकदम पूर्ण असेप्टिक क्लीन ड्राय कंडिशन असायला पाहिजे. नाहीतर काय होतं, तिथे जर समजा वेगळे कुठले तरी मायक्रो ऑर्गॅनिझम बॅक्टेरिया तिथे गेले तर त्याच्यामुळे काय होईल, तर लगेच तिथे अफेक्ट होणार आणि त्याच्यावरती कंटॅमिनेशन होत जाणार. म्हणजे तिथे जे काही आपलं प्लांट टिश्यू असेल त्याला बुरशी वगैरे येईल, असं वेगवेगळे काही ना काहीतरी त्याच्यामध्ये अफेक्ट्स दिसतील. सो त्याच्यासाठी स्टराईल कंडिशन म्हणजे जे काही ग्लासवेअर्स असतील तर त्यांना हीट करून एक ऑटोक्लेव मशीन असतं, जसा कुकर असतो सेम कंडिशनमध्ये एक मशीन असतं, त्याला ऑटोक्लेव म्हणतात. आणि त्याच्यामध्ये 100 डिग्री सेल्सिअसपर्यंत टेम्परेचर वाढवलं जातं आणि याच्यात सगळे ग्लासवेअर्स ठेवले जातात. आणि मग काय होतं, तर तेवढ्यापर्यंत टेम्परेचर गेल्यामुळे त्या ग्लासवेअर्सला लागलेले जे काही बॅक्टेरियाज असतील ते सगळे किल होऊन जातात. ओके. आणि मग त्याच्यामुळे आपण जे काही प्रॅक्टिकल करणार असू ते पूर्णपणे क्लीन असतं किंवा पूर्ण हायजेनिक असतं. ओके. द फॉलोइंग इज अ जनरल प्रोसिजर फॉर प्लांट टिश्यू कल्चर. तर त्याच्यात फर्स्ट काय आहे, मीडियम प्रिपरेशन. फर्स्ट आपल्याला काय करावं लागतं, मीडियम प्रिपरेशन करावं लागणार आहे. तर मीडियम कशासाठी, तर जे काही आपण कल्चरसाठी एक छोटा पीस घेतो आहे तो आपण काय करतो तर ग्लासवेअरमध्ये म्हणजे टेस्ट ट्यूबमध्ये किंवा पेट्री प्लेटमध्ये वाढवणार असतो. तर तो वाढवण्यासाठी त्याच्यामध्ये मीडियम लागतं. जसं की आपण झाड लावताना मातीत लावतो आणि ते मग चांगल्या प्रकारे वाढतं. कसं काय वाढतं, तर त्यांना त्या सॉईलमध्ये वेगवेगळे न्यूट्रिएंट्स मिळतात. पण जेव्हा आपण ग्लासवेअरमध्ये वगैरे जर लावतो आहे तर तेव्हा काय लागणार आहे, त्यांना जे न्यूट्रिएंट गरजेचं असतं ते देणं गरजेचं असतं. त्याच्यामुळे मग तिथे आपल्याला मीडियम बनवावं लागणार आहे, ज्याच्यातून चांगल्या प्रकारे त्यांना जे काही न्यूट्रिएंट असेल ते मिळू शकेल आणि त्यांची चांगली वाढ होईल. द ॲप्रोप्रिएट मिक्सचर इज मिक्स्ड विथ डिस्टिल्ड वॉटर अँड स्टर्ड व्हाईल ॲडिंग ॲप्रोप्रिएट अमाऊंट ऑफ शुगर अँड शुगर मिक्सचर. तर मेन काय असतं, शुगर खूप इम्पॉर्टंट असते, कारण शुगरमधून वेगवेगळे न्यूट्रिएंट तिथे त्यांना मिळत असतात. हिअर सोडियम हायड्रॉक्साईड और हायड्रोक्लोरिक ॲसिड इज यूज टू ॲडजस्ट द pH. pH ॲडजस्टसाठी काय केलं आहे, सोडियम हायड्रॉक्साईड किंवा हायड्रोक्लोरिक ॲसिड हे यूज केलं गेलं आहे. Contents used here will depend on the plant to be cultured and the number of tissue to be cultured. तर कुठल्या पद्धतीचं प्लांटचं कल्चर करायचं त्याच्यानुसार जे काही कंटेंट असणार आहे ते किंवा कल्चर असणार आहे ते डिपेंड असतं. जसं की अगार जेल असतं, अगारची एक पावडर येते आणि ती आपण पाण्यामध्ये मिक्स करून जर तिला बॉईल केलं की ती पूर्ण जेली तयार होते आणि त्या जेलीवरती मग हे जे काही मिक्सचर असेल ते टाकलं जातं आणि मग त्याची चांगल्या प्रकारे वाढ होते. अगार इज ॲडेड टू मिक्सचर हीट अँड स्टर टू डिझॉल्व. तर काय केलं जातं, मिक्सचरमध्ये अगार पावडर मिसळली जाते, ती स्टर केल्यावरती मिक्स केल्यावरती नंतर काय होतं, तर आफ्टर कूलिंग द वार्म medium is poured into polycarbonate tube
with lid sitting on the tube. The tubes are placed in a pressure cooker and sterilized for 20 minutes. तर काय केलं जातं, तर जे काही मटेरियल आहे त्याला पॉलीकार्बोनेट ट्यूबमध्ये टाकलं जातं आणि त्या ज्या ट्यूब असतात त्यांना लीड लावून त्या प्रेशर कुकरमध्ये किंवा ऑटोक्लेवमध्ये ठेवल्या जातात आणि किती वेळासाठी तर 20 मिनिटसाठी. मग त्यांचं हीटिंग झाल्यानंतर जेव्हा ते कूल होतात तर कूल झाल्यावरती काय होतं तर ते जेलमध्ये कन्वर्ट होतं. ओके. त्याच्यानंतर सेकंड आहे प्लांट प्रिपरेशन. Cut the plant part into small pieces. For example, cauliflower can be cut to floret of about 1 centimeter across. ओके. जो काही आपल्याला पीस पाहिजे तो एकदम जो काही प्लांटचा कट पाहिजे तो एकदम छोट्याशा स्मॉल पीसमध्ये कट करायचं. त्याच्यानंतर काय तर ऑन द अदर हँड सच पार्ट ॲज द आफ्रिकन व्हायलेट लीव्स can be used as a whole. Using detergent and water, wash the plant part for about 20 minutes. तर तो जो काही प्लांट आपण घेतलं पीस घेतलं त्याचं तर ते 20 मिनिट्ससाठी वॉश करून घ्यायचं. देन ट्रान्सफर द प्लांट पार्ट इंटू स्टरिलायझिंग क्लोरोक्स सोल्युशन. शेक फॉर अ मिनिट अँड लीव इट फॉर 20 मिनिट्स. तर मग नंतर काय केलं जातं, क्लोरोक्स सोल्युशनमध्ये ते मिक्स केलं जातं आणि 20 मिनिट्स त्याच्यामध्ये ठेवलं जातं. जेणेकरून काय होतं तर त्याच्यावरती असणारे जे काही बॅक्टेरिया असतील ते तिथे किल होऊन जातील. युझिंग अ लीड जेंटली डिस्कार्ड द क्लोरोक्स अँड रिटेन द प्लांट पार्ट इन द कंटेनर अँड देन कॅप द कंटेनर. तर जे काही आपला कंटेनर किंवा बॉक्स किंवा ट्यूब असणार आहे त्याच्या लीडच्या यूजने त्याच्यामधलं जे सोल्युशन आहे ते रिमूव्ह करून प्लांट पार्ट तसाच ठेवायचा. त्याच्यानंतर नेक्स्ट प्रोसिजर काय आहे, ट्रान्सफरिंग द प्लांट मटेरियल टू टिश्यू कल्चर मीडियम. तर जे काही प्लांट मटेरियल आहे ते आपण वरती अगारचं मीडियम बनवलं तर त्याच्यामध्ये टाकणार आहोत. तर ते कसं टाकलं जातं, अबाउट 70% अल्कोहोल शुड बी यूज फॉर स्टरिलायझेशन ऑफ इक्विपमेंट अँड कंटेनर यूज. तर तिथे जे काही आपण वेगवेगळ्या वस्तू जे यूज करतो आहे त्याला 70% अल्कोहोलने पूर्ण स्टरिलाइज म्हणजे क्लीन करून घ्यायचं असतं. त्याच्यानंतर काय, ओपन द कंटेनर अँड पोअर स्टराईल वॉटर टू कवर हाफ ऑर द कंटेनर. तर जे काही कंटेनर असणार आहे त्याला पूर्ण त्याच्यामध्ये स्टराईल वॉटर म्हणजे बॉईल केलेलं जे वॉटर असतं ते त्याच्यामध्ये टाकून पूर्ण एक तर कंटेनर किंवा जी टेस्ट ट्यूब असेल ती फुल तरी करायची किंवा हाफ भरून घ्यायची. नंतर काय तर कवर विथ अ स्टराईल लीड अगेन अँड शेक द कंटेनर फॉर 2 to 3 minutes in order to wash the tissue and remove the bleach. तर त्याच्यामध्ये परत काय केलं जातं, वॉटरने वॉश करून ते जे काही वॉटर असेल ते रिमूव्ह करून टाकलं जातं. पोअर वॉटर अँड रिपीट दिस 3 times. त्याच्यानंतर सेम पूर्ण वॉटर टाकलं जातं, शेक केलं जातं, असं 3 टाईम करून वॉटर आहे ते बाहेर टाकलं जातं. युझिंग स्टरिलाइज ग्लोव्ह रिमूव्ह द प्लांट पार्ट फ्रॉम द कंटेनर अँड यूज अ स्टराईल पेट्री डिश. तर एका पेट्री डिशमध्ये तो जो प्लांटचा पार्ट आहे तो ट्रान्सफर करायचा त्या कंटेनरमधून किंवा टेस्ट ट्यूबमधून. मग तो करताना आपण हँड ग्लोव्ज घातलेले असणार आहेत ते पण स्टरिलाइज असले पाहिजेत, हे गरजेचं असतं. ओके. युझिंग अ स्टराईल ब्लेड कट द प्लांट मटेरियल to smaller pieces of about 2 to 3 mm across, avoiding the parts that have been damaged by bleach. तर जेव्हा आपण वॉशिंग करताना डॅमेज झालेला जो काही पार्ट असेल तो बाजूला करून तो चांगला पार्ट आहे त्याच्यामध्ये एकदम स्मॉल साईजमध्ये त्याचे पीसेस करून घ्यायचे. ओके. त्याच्यानंतर काय आहे तर युझिंग ऑफ स्टराईल फोर्सेप प्लेस अ सेक्शन ऑफ द प्लांट इंटू द मीडियम. मग नंतरची नेक्स्ट स्टेप काय आहे तर फोर्सेप, जो की आपला डिसेक्शन बॉक्समध्ये फोर्सेप असतो, चिमटा आपण त्याला बोलतो, तो पण स्टराईल आहे.
तर तो घ्यायचा आणि त्याच्याने एक पीस उचलायचा आणि तो पीस आपण जे सर्वात फर्स्ट मेडियम बनवलेलं आहे अगार सोल्युशनची अगार अगार पावडरपासून, तर ते जे आहे त्याच्यावरती हे जे पीस आहे तो उचलून ठेवायचा. डिपेंडिंग ऑन द प्लांट यूज इट इज इम्पॉर्टंट टू चेक अँड फाइंड आउट हाऊ इट शुड बी प्लेस इन द मीडियम. तर प्रत्येक प्लांटनुसार ते जे काही प्लेस करण्याची टेक्निक आहे ती वेगवेगळ्या पद्धतीची असते. रिप्लेस द लीड और कॅप अँड क्लोजली टाईट. त्याच्यानंतर जी टेस्ट ट्यूब किंवा पेट्री प्लेट असणार आहे त्याची कॅप आहे ती पूर्णपणे टाईटली पॅक करून त्याला पॅक करून ठेवून द्यायचं. दिस प्रोसिजर will result in the development of a callus which then produce shoot after a few weeks. Once the shoots develop, then the plant section may be placed in the right environment for further growth. ओके, तर मग काय होतं, थोडे डेजनी कॅलस फॉर्म होतं, म्हणजे फक्त एक असा गोळा तयार होतो आणि त्याच्यानंतर त्या कॅलसपासून आफ्टर 1 वीक और 2 वीक त्याच्यामध्ये शूट म्हणजे त्याला कोंब यायला सुरुवात होते आणि नंतर मग तो जो कोंब आलेला आहे तो आपण एन्व्हायरमेंटमध्ये मातीत लावला की त्याच्यानंतर त्याच्यापासून पुढे झाड चांगल्या प्रकारे तयार होतं. ओके, तर ही सगळी आपण प्रोसेस बघितली ती कसली होती, तर मेथडॉलॉजी इन्व्हॉल्व इन प्लांट टिश्यू कल्चर. ओके, आणि हा जो आपला थर्ड टॉपिक आहे मोड्स ऑफ रिप्रोडक्शन हा इथे पूर्ण कंप्लीट झाला आहे. ओके, थँक्यू.